प्रिय महोदय परिच्छेद आपले दिनांक 1 मार्च 1973चे पत्र मिळाले। गेल्या आठवड्यात कंपनीच्या खोपोली व सोनगड येथील कारखान्यांना लागोपाठ केवळ 10 दिवसांच्या अवधीत लागलेल्या आगीबद्दल व त्यामुळे कंपनीचे जे नुकसान झाले त्याबद्दल आपण आत्मीयतेने केलेल्या चौकशीबद्दल व दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। आपणाप्रमाणे इतर अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी पत्रे पाठवून कंपनीवर कोसळलेल्या वरील आपत्तीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे। त्यामुळे आलेल्या आपत्तीस तोंड देण्याचे व पूर्वीच्याच उमेदीने व हिमतीने पुढील वाटचाल करण्याचे बहुमोल सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले आहे यात शंका नाही। वरील आगी लागोपाठ केवळ 10 दिवसांच्या अवधीत लागल्यामुळे त्यामागे काही काळेबेरे आहे की काय असा संशय आपणासारख्या कंपनीच्या हितचिंतकाच्या मनात निर्माण होणे अगदी साहजिक आहे। परंतु त्या बाबतीत आतापावेतो जी काही चौकशी करण्यात आली आहे ती वरून तसे काही असेल असे आम्हास वाटत नाही। वरील दोन्ही ठिकाणच्या कारखान्याचे उत्पादन आपणासारख्यांच्या सदिच्छांच्या बळावर आता पुन्हा सुरू झाले आहे। दोन्ही कारखान्यात कच्च्या मालाचा तुटवडा पडू नये व उत्पादन सुरळीतपणे चालू राहावे अशी व्यवस्था कंपनीच्या हितचिंतकांच्या सहकार्याने त्वरित करण्यात आली आहे। दोन्ही ठिकाणच्या कारखान्यांना लागलेल्या आगींमुळे जे एकूण नुकसान झाले त्याचा कंपनीच्या आर्थिक बाजूवर फार मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाटत नाही। सोनगड येथील कारखान्याच्या विस्तार योजनेपूर्वी ठरल्याप्रमाणेच कार्यवाहीत येतील। तसेच खोपोलीच्या कारखान्यास कंपनीच्या निवडक भागधारकांच्या व ठेवीदारांच्या भेटीचा जो कार्यक्रम आखण्यात आला होता तोही ठरल्याप्रमाणेच पार पडेल। दोन्ही कारखान्यांचा चालू वर्षाचा उत्पादन कार्यक्रमही पूर्वी नियोजित केल्याप्रमाणेच पार पाडण्यात येईल। इतकेच नव्हे तर अगदी नजीकच्या भविष्यकाळात कंपनीकडून एक नवीन व अभिनव उपक्रम हाती घेण्यात येणार आहे।